नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ पलक वाणी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज मी तुम्हाला श्रावणी सोमवारची एका मुलीची आणि तिच्या भावाची एक अतिशय हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे। मित्रांनो, ही कथा खूप भावुक आणि रहस्यमयी आहे, त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे, तुम्ही ही कथा पूर्ण नक्की पहा। मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या पलक वाणी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही ख्या श्रद्धा भावनेने भगवान भोलेनाथांवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा। मित्रांनो, मी भगवान शिवाला प्रार्थना करते की हे भोलेनाथ, जो कोणी भक्त हा व्हिडिओ पूर्ण पाहिल आणि कमेंटमध्ये ख्या भक्तीने हर हर महादेव लिहिल, त्याच्या कुटुंबाला सुख, शांती आणि ऐश्वर्य भरभरून दे आणि त्याच्यावर सदैव तुमची कृपादृष्टी असदे। चला मित्रांनो, आता आपण कथेला सुरुवात करूया। मित्रांनो, एका गावात एक गुराखी त्याची बायको आणि मुलांसोबत राहत होता। त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती। तो गुराखी होता, त्यामुळे त्याच्याकडे खूप गायी आणि वासरे होती। तो रोज गायींना वासरांना चांगलाच गवत चरायला नेत असे। गायींचे दूध, घी, तूप विकून तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। तो जे काही कमावत असे त्यात त्याची पत्नी समाधानी होती आणि ती मुलांचे पालनपोषण खूप चांगल्या प्रकारे करत होती। एके दिवशी गुरख्याची पत्नी खूप आजारी पडते आणि याच आजारपणात तिचा मृत्यू झाला। आता दोन्ही मुलांची जबाबदारी गुराख्यावर आली होती। असे म्हणतात की वडील आणि आई हे मुलांचे 2 पाय 2 हात सर्व काही असतात। त्यापैकी एक जरी गेला तरी मुलं एक प्रकारे अपंगच होतात। बायको अशी मध्येच सोडून गेल्यामुळे त्या गुराख्यालाही खूप त्रास होत होता। त्याला गायी चरायला जायचं असायचं, त्यामुळे त्याला त्याच्या मुलांसाठी अन्न सुद्धा शिजवता येत नसे। मुलं अजून लहान होती। मुलगी 10 वर्षांची होती आणि मुलगा 8 वर्षांचा होता। असाच वेळ निघून चालला होता। मुलांचे जेवणाचे खूप हाल होतात आणि मुलांची कलगी घेण्यासाठी कोणाची तरी गरज आहे, म्हणून गुराख्याने पुन्हा लग्न केले। आता गुराख्याची दुसरी बायको घरी आली, परंतु तिला गुराख्याची मुले अजिबात आवडत नव्हती। गुराखी सुद्धा त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या प्रेमात पूर्णपणे आंधळा झाला होता। आता गुराखी दुसऱ्या बायकोचं सगळं ऐकत असे। हळूहळू वेळ पुढे सरकला, मुलं मोठी झाली। गुराख्याचा मुलगा आता 12 वर्षांचा झाला होता, परंतु गुराख्याचा मुलगा त्याच्या दुसऱ्या आईला अजिबात आवडत नसे। एकदा गुराख्याची पत्नी नव्याला म्हणाली, अहो, तुम्ही रोज गाई वासरे चरायला नेता, परंतु आता तुमचा मुलगा मोठा झाला आहे, त्यामुळे आतापासून तुम्ही त्याला गाई वासरे चरायला पाठवा। गुराख्याला सुद्धा बायकोचे म्हणणे लगेच पटले आणि मग त्याने लगेचच त्याच्या मुलाला बोलावलं आणि म्हणाला, माझ्या प्रिय मला, आता तू मोठा झाला आहेस, त्यामुळे उद्यापासून आपली गायी वासरे चरायला तू घेऊन जात जा। मुलगा सुद्धा ठीक आहे बाबा असे म्हणाला। आता मुलगा रोज सकाळी गायी वासर चरायला जंगलात घेऊन जात असे। तो सकाळी गायी चरायचा नेत असे आणि संध्याकाळी परत येत असे। दरम्यान गुराख्याची मुलगीही मोठी झाली होती। घरातील सर्व कामे ती स्वतःच्या हाताने करायची, जेवण बनवायची, सर्वांना जेवण वाढायची। मित्रांनो, गुराख्याची मुलगी भगवान भोलेनाथांची मोठी भक्त होती। ती रोज भगवान भोलेनाथांची पूजा करायची, भोलेनाथांना भोग चढवायची। अशा प्रकारे त्यांचे दिवस व्यतीत होत होते। भाऊ गायी वासरे चरायला नेत असे आणि मुलगी घरातील कामे करून महादेवाची पूजा अर्चना करायची। मित्रांनो, दोन्ही भावंडांचे एकमेकांवर खूप प्रेम होते। ते एकमेकांशी बोलायचे की आपल्या वडिलांना काय झाले आहे माहित नाही, ते आपल्याकडे अजिबात लक्ष देत नाही। जेव्हापासून आपल्या आईचे निधन झाले
तेव्हापासून आपल्याला असे दुःखाचे दिवस आले आहेत. तेव्हा बहीण भावाला समजावते, तू अजिबात काळजी करू नकोस, तुला मोठी बहीण आहे. भोलेनाथ आपले हे दुःखाचे दिवस लवकरच संपवतील, असे म्हणत ती भावाचे सांत्वन करत असे. तेव्हा भाऊ म्हणतो, ताई, मला आपल्या आईची खूप आठवण येते. आज आपली आई इथे असती तर तिने आपल्याला खूप प्रेमाने जेवू घातले असते. आपल्याला असे दुःखाचे दिवस पाहावे लागले नसते. आईची आठवण काढून दोन्ही भावंडे रडू लागली. असेच दिवस जात होते. एके दिवशी तो मुलगा जंगलात गायी चरायला गेला असता जंगलात मुलाला सिंह दिसला. मुलगा धावत जाऊन झाडावर चढला आणि सिंहाला म्हणाला, सिंह दादा, तू मला खाणार आहेस का? तेव्हा सिंह म्हणाला, होय, मला खूप भूक लागली आहे, त्यामुळे मी तुला खाणार आहे. जर तुला असं वाटत असेल की मी तुला खाऊ नये, तर मला माझी भूक शांत करण्यासाठी गाय किंवा वासरू दे. मुलगा म्हणाला, सिंह दादा, मी माझ्या बहिणीचा एकमेव आधार आहे. मी जर तिला सोडून गेली ते माझी बहीण रडून रडून मारून जाईल. माझे वडील आणि सावत्र आई आम्हा दोघांचा खूप छळ करतात. माझ्या नंतर माझ्या बहिणीचे ते दोघेही खूप छळ करतील. तरीही जर तुम्हाला तुमची भूक शांत करायची असेल आणि तुम्हाला गाय किंवा वासरू खायचे असेल, तर यासाठी मला माझ्या आईवडिलांना विचारावे लागेल. तेव्हा सिंह म्हणाला, ठीक आहे, उद्या तू तुझ्या आईवडिलांना विचारून ये. मग तो मुलगा संध्याकाळी त्याच्या घरी गेला आणि त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, आज मला जंगलात सिंह भेटला. सारी कथा अजून संपली नव्हती तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या कानाखाली मारली. तो मुलगा रडायला लागला. रडत रडत म्हणाला, बाबा, मला तुम्हाला काय सांगायचे आहे ते तर ऐकून घ्या. कसे तरी मुलाने वडिलांना सर्व काही सांगितले की काल त्याला जंगलात सिंह भेटला, तो मला खाणार आहे, आणि जर माझे प्राण वाचवायचे असतील ते आपल्याला त्या सिंहाला आपली गाय किंवा वस्तू द्यावे लागेल. मुलाचे हे बोलणे त्याची सावत्र आई सुद्धा ऐकत होती. सावत्र आई म्हणाली, गायी वासरे कमी झालेली मला चालणार नाही. गायी वासरे खूप मौल्यवान आहे, त्यांच्या दुधानेच आपले घर चालते आहे, आणि तुझ्याशिवाय आमचं काहीही बिघडणार नाही. त्यामुळे सिंहाने तुला खाल्ले ते हे चांगलेच आहे. आई वडिलांचे हे बोलणे ऐकून त्या मुलाला खूप वाईट वाटले. दुःखी मनाने तो त्याच्या बहिणीकडे गेला. त्याच्या बहिणीने त्याला खायला अन्न दिले आणि विचारले, तू इतका दुःखी का आहेस? तेव्हा मुलाने त्याच्या बहिणीला सर्व काही सांगितले. तेव्हा त्याची बहीण त्याला समजावू लागली की तू माझ्या आयुष्याचा आधार आहेस दादा, तुझ्याशिवाय जगण्याचा मी विचारही करू शकत नाही. तुला काही झालं तर मीही जिवंत राहणार नाही. म्हणून तू जंगलात जा आणि त्या सिंहाला वासरू खायला दे. गाय जिवंत राहिली तर दुसरे वासरू येईल. भाऊ म्हणाला, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा जंगलात गेला. जंगलात सिंह त्याची वाट पाहत होता. सिंह म्हणाला, तू तुझ्या आईवडिलांची परवानगी घेतली आहेस की नाही? तू माझी भूक शांत करायला गाय किंवा वासरू दे, अन्यथा मी तुला खाईन. मग त्या मुलाने सिंहाला सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाला, माझ्या बहिणीने सांगितले आहे की सिंहाला एक वासरू खायला दे. त्यानंतर मुलगा सिंहाला एक वासरू देतो. सिंह वासराला घेऊन त्याच्या गुहेकडे जातो आणि इकडे मुलगा आनंदाने त्याच्या गायी चरवू लागला. संध्याकाळी जेव्हा तो मुलगा घरी आला तेव्हा त्याचे आईवडील गायी वासरू मोजू लागले. एक वासरू कमी होते. तेव्हा त्यांना समजले की याने एक वासरू सिंहाला दिला आहे. या गोष्टीचा राग येऊन दोघांनीही मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी त्याच्यावर काठीने इतका जोरदार प्रहार केला की तो बेशुद्ध पडला. त्याची बहीण हे सर्व बघत होती आणि तिला खूप वाईट वाटत होते, पण ती काय करू शकत होती? आईवडील निघून गेल्यावर बहिणीने भावाला उचलून खोलीत नेले आणि त्याच्या तोंडावर पाणी शिंपडले,
जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तिने त्याला पिण्यासाठी पाणी दिले. भाऊ आणि बहीण दोघेही बराच वेळ रडले. नंतर बहीण म्हणाली, भाऊ, आता तुझे इथे राहणे धोकादायक आहे. माझ्याकडे आईची शेवटची आठवण म्हणून ही अंगठी आहे. तू ही अंगठी घाल आणि या घरातून दूर निघून जा. तू जर जिवंत राहिलास तर मला आशा आहे आपण कधी ना कधी नक्कीच भेटू. त्या मुलाला बहिणीचे सर्व बोलणे समजले होते. तो म्हणाला, ताई, तुझे म्हणणे बरोबर आहे, पण मी तुला इथे एकटे सोडून कसे जाऊ? आपली सावत्र आई तुझा खूप छळ करते, तुला सर्व काम करायला लावते, त्याचबरोबर ती तिला मारते सुद्धा. मग मी तुला एकटीला सोडून कसा जाऊ? तेव्हा बहीण म्हणाली, दादा, तू ठीक असशील तर मी सर्व सहन करीन, पण तू जा इथून. नाईलाजाने तो मुलगा त्याच्या बहिणीचे ऐकण्याचे ठरवतो. त्यानंतर तो एक धागा घेतो आणि बहिणीच्या मनगटावर बांधतो आणि म्हणतो, ही माझी खूण आहे. आपण जेव्हा कधी भेटू तेव्हा हे पाहून आपण एकमेकांना ओळखू शकू. तू हा धागा तुटू देऊ नको. बहीण म्हणाली, ठीक आहे. भाऊ आणि बहीण दोघेही बोलत असताना त्यांची सावत्र आई सर्व काही ऐकत होती. मुलगा आणि मुलगी झोपी गेल्यावर सावत्र आई गुराख्याला म्हणाली, जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर माझी इच्छा पूर्ण करा. गुराखी म्हणाला, प्रिये, तू तुझी इच्छा सांग, मी तुझ्यासाठी आकाश पाताळ एक करेन. तेव्हा गुरख्याची बायको म्हणाली, मला तुमच्या मुलाचे मांस खायचे आहे. बायकोचं बोलणे ऐकून गुराखी म्हणाला, ठीक आहे. ही तर खूप छोटी इच्छा आहे. अजून तुझी काही इच्छा असेल तर मला सांग, मी लगेच पूर्ण करेन. तेव्हा गुराख्याची बायको म्हणाली, नाही, मला आणखी काहीच नको. तेव्हा गुराखी ठीक आहे असे म्हणाला. त्या मुलाचे वडील इतके क्रूर, इतके कठोर झाले की त्यांनी त्यांच्या मुलाला उचलून घरातून बाहेर नेले. त्यानंतर त्याने मुलाचे कुऱ्हाडीने छोटे छोटे तुकडे केले. मग ते तुकडे घेऊन तो त्याच्या पत्नीकडे आला आणि म्हणाला, हे घे आणि खा. मग गुराख्याच्या पत्नीने त्या मुलाचे मांस शिजवले आणि एक ताट स्वतःसाठी ठेवले व दुसरे ताट नव्यासाठी. मग तिच्या मनात विचार आला की भावा बहिणीत खूप प्रेम आहे, त्यामुळे बहिणीला भावाचं मांस नक्कीच खायला द्यायला हवं. म्हणून तिने मुलीला बोलावलं आणि तिच्यासाठीही एक ताट वाढले आणि म्हणाली, हे तुझ्यासाठी मी खूप चांगले जेवण बनवले आहे, हे घे, खा. परंतु मुलगी विचार करू लागली, आईने कधीच इतक्या प्रेमाने मला जेवण दिले नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. परंतु गडबड काय आहे हे तिला कळत नव्हते, त्यामुळे तिने जेवायला सुरुवात केली. तेव्हा बहिणीने पाहिलं की तोच बोट त्या प्लेटमध्ये होता ज्यावर अंगठी होती. बहिणीला लगेचच सर्व काही समजले, कारण ती सकाळपासून तिच्या भावाचा शोध घेत होती, पण तिला तो कुठेच दिसत नव्हता. आता तिच्या शंकेचे विश्वासात रूपांतर झाले होते. अंगठी पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि आत जाऊन मोठ्याने रडू लागली आणि भगवान भोलेनाथांना म्हणू लागली, हे देवा, हे काय झाले? या लोकांनी माझ्या भावाला मारले आहे. आता मी एकटी राहिली आहे, मारले आहे. आता मी एकटी राहिली आहे. त्या मुलाची बहीण रडत होती. तेव्हा तिला वडीलधाऱ्यांचे माणसांचे शब्द आठवले की माणसाची अस्थी नदीत विसर्जित केल्याशिवाय त्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही. त्या मुलाच्या बहिणीला वाटले, जर माझ्या भावाची अस्थी मी नदीत विसर्जित केली नाही तर माझ्या भावालाही मोक्ष मिळणार नाही. या लोकांनी त्याला मारून खाल्ले आहे, त्यामुळे त्याची अस्थी तर मला कुठे मिळणार नाही. आता माझ्याकडे माझ्या भावाचा हा एक बोट आहे, मी तो बोट नदीत विसर्जित करते. असा विचार करून तिने ते बोट उचलले आणि चालत चालत ती नदीच्या काठावर पोहोचली. तिने ते बोट हातात घेतले आणि जोरजोरात रडू लागली. त्या मुलीचा देवावर खूप विश्वास असल्यामुळे भावाचे बोट नदीत विसर्जित करताना तिला देवाची आठवण येत होती.
ती रोज भगवान भोलेनाथांची पूजा करायची. त्याचबरोबर श्रावण महिन्याच्या दर सोमवारी ती उपवास ठेवायची आणि नेहमी देवाची प्रार्थना करायची की हे देवा, माझ्या भावाचे रक्षण करा. त्या दिवशीही ती रडत रडत म्हणाली, देवा, माझे या जगात आता कोणीच नाही. माझे आई वडील आणि भाऊ होते, परंतु आई आम्हाला सोडून गेली आणि वडील आमच्या सावत्र आईमुळे आम्हाला खूपच दुःख देतात. मला साथ देणारा माझा एक भाऊ होता, परंतु त्यालाही तू घेऊन गेलास. तू पूर्वी माझ्या आईला घेऊन गेलास. आता मी कोणासाठी जगणार? त्यामुळे भावाचे हे बोट विसर्जित केल्यानंतर मी सुद्धा नदीत उडी मारून माझे प्राण त्यागते. मग तिने तिच्या भावाचे बोट नदीत टाकले आणि देवाची प्रार्थना केली, हे देवा, माझ्या भावाला मोक्ष देतो, कुठेही असला तरी त्याच्या आत्म्याला शांती लाभो. मग ती नदीत उडी मारणारच होती, इतक्यात तिने नदीत टाकलेले बोट पोपटाच्या रूपात उडून नदीच्या कडेला असलेल्या एका झाडावर बसले. झाडावर बसून तो पोपट म्हणाला, ताई, ए ताई, तू उदास का आहेस? मी तुझा भाऊ आहे. ताई, तू हे बोट नदीत टाकून तुम्ही खूप छान काम केले आहेस. यामुळे मला मोक्ष मिळाला आहे आणि मला पोपटाच्या रूपात पुनर्जन्म मिळाला आहे. ताई, तू काळजी करू नको. आता मी पोपट झालो आहे आणि मी तुला सर्वतोपरी मदत करीन. आपण दोघेही आपली सुखदुःख वाटून घेऊ. तिचा भाऊ तिला परत मिळाला आहे हे पाहून त्या मुलीला खूप आनंद झाला. ती विचार करू लागली की निदान माझा भाऊ कोणत्याही रूपात का होईना माझ्या पाठीशी तर आहे. असा विचार करून ती खूपच आनंदी होऊ लागली. त्यानंतर बहीण घरी परतली. सावत्र आईने तिला सर्व काम करायला लावले. सावत्र आई खूप आनंदी होती. ती विचार करत होती की हिचा एक भाऊ होता, परंतु तो पण आता नाही आहे. त्यामुळे आता मला वाटतील तशी मी कामे हिला सांगू शकते. त्या मुलीने पटकन तिचे काम पूर्ण केले आणि ती बागेत गेली, कारण तिथे तिचा भाऊ तिची वाट पाहत होता. बागेत जाऊन भाऊ आणि बहीण दोघेही खूप बोलायचे. त्या मुलीचा भाऊ त्याच्या बहिणीला चांगली फळे खायला देत असे. श्रावण महिना चालू होता. मुलगी श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांची पूजा करायची आणि श्रावणी सोमवारचा उपवास ठेवायची आणि पूजेच्या बहाण्याने ती बागेत जायची. भाऊ बहिणीला म्हणाला, ताई, तू काळजी करू नकोस. आई बाबांनी तुला इथे येऊ दिले नाही, तर मी आपल्या घराच्या बाहेर जी फांदी दिसते त्या फांदीवर बसेल. हे ऐकून बहिणीला खूप आनंद झाला आणि आता ती खूपच आनंदात राहू लागली होती, कारण आता तिचा भाऊ तिच्या सोबत होता. रक्षाबंधनाचा सण जवळ आला होता. त्यामुळे भावाला वाटले की मी माझ्या बहिणीसाठी काहीतरी करावे. ती तिथे क्रूर लोकांसोबत राहते. त्यांनी माझ्यासोबत जे काही केले ते माझ्या बहिणीशी करणार नाही, याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. मला त्यांच्याकडून सूड घ्यावा लागेल. तेव्हा त्याने देवाची प्रार्थना केली, हे देवा, माझ्या बहिणीचे रक्षण कर. मग तो एका लोहाराकडे गेला आणि पोपट लोहाराला म्हणाला, वडिलांनी मला मारले, आईने मला मारले. बहीण खूप रडली. मी हिरवा पोपट होऊन उडून गेलो. मग लोहार म्हणाला, काय म्हणतोस? मला काही समजले नाही. मग तो पुन्हा तेच म्हणाला, वडिलांनी मला मारले, आईने मला मारले. बहीण खूप रडली. मी हिरवा पोपट होऊन उडून गेलो. पोपट बोलत असल्याचे पाहून त्या लोहाराला ते ऐकावेसे वाटले. तो म्हणाला, तुला काय सांगायचे आहे ते उघडपणे सांग. मग पोपटाने लोहाराला सगळा प्रकार सांगितला. पोपटाचे बोलणे ऐकून लोहार म्हणाला, तुझी ही कथा ऐकून मला खूपच वाईट वाटलं आहे. माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे. तूच सांग, तुला माझ्याकडून काय हवंय? तुला हवं असेल तर तुझ्यासाठी मी माझा जीवही देऊ शकतो. तेव्हा पोपट म्हणाला, मला काही नकोय. माझ्यासाठी फक्त तलवारीपेक्षा तीक्ष्ण कट्यार बनव.
लोहार म्हणाला, ठीक आहे. मग लोहाराने पोपटासाठी एक तलवारीपेक्षा तीक्ष्ण असणारी कट्यार बनविली. पोपट म्हणाला, ही कट्यार माझ्या पिसात लपव. लोहाराने पोपटाच्या पिसात ती कट्यार लपवली व त्यानंतर तो पोपट पुन्हा झाडावर आला. त्याने त्याच्या बहिणीला पाहिले, पण त्याने तिला काहीही सांगितले नाही. त्याची बहीण त्याला भेटली, त्याच्याशी बोलली. त्यांनी दोघांनी एकत्र जेवण केले आणि मग ते घरी परत गेले. दुसऱ्या दिवशी पोपट सोनाराकडे गेला आणि सोनारा जवळ जाऊन पुन्हा तो तेच म्हणाला, वडिलांनी मारले, आईने मारले, बहीण खूप रडली, मी हिरवा पोपटासारखा उडून गेलो. सोनार म्हणाला, काय बोलतोयस, मला काही समजत नाही. तो पुन्हा तेच बोलू लागला. सोनारालाही त्याला काय म्हणायचे आहे हे जाणून घ्यायचे होते. सोनार पोपटाला म्हणाला, तू मला सरळ सांग, तुला काय म्हणायचे आहे. मग पोपटाने सर्व काही सोनाराला सांगितले. ते ऐकून सोनारालाही खूप वाईट वाटले. पोपटाबद्दल सोनाराला खूप सहानुभूती वाटली आणि सोनारही त्याचे बोलणे ऐकून रडू लागला. मग सोनार म्हणतो, मला सांग, मी तुला कशी मदत करू. पोपट म्हणाला, भाऊ, रक्षाबंधन येणार आहे. मला माझ्या बहिणीला सोन्याचे दागिने द्यायचे आहे. तू माझ्या बहिणीसाठी दागिने बनव. सोनार म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या बहिणीसाठी सुंदर सुंदर दागिने बनवतो. मग सोनाराने बहिणीसाठी काही दागिने बनवले. पोपटाने त्याचे खूप आभार मानले आणि म्हणाला, भाऊ, हे दागिने तू माझ्या अंगावर घाल. मान सोनाराने ते दागिने त्या पोपटाच्या गळ्यात घातले. मग पोपट उडून त्या झाडावर आला ज्यावर तो राहत होता. पोपटाने ते दागिने त्या झाडाच्या एका कपारीत ठेवले. रक्षाबंधनाचा सण आला आणि त्याची बहीण त्याला राखी बांधायला आली. भाऊ आणि बहीण दोघेही खूप खुश होते. पोपटाने सर्व दागिने बहिणीला दिले. दागिने मिळाल्याने बहिणीला खूप आनंद झाला. बहिणीने विचारले, दादा, तू हे दागिने कुठून आणले. पोपट म्हणाला, माझा एक मित्र आहे, त्याने मला हे दागिने दिले आहे. मग बहीण आनंदाने घरी गेली. त्या मुलीने दागिने घातले आहेत हे पाहून सावत्र आईला खूपच राग आला आणि ती तिला मारहाण करू लागली. ती म्हणू लागली, सांग, तू हे दागिने कोठून चोरलेस. तेव्हा ती मुलगी म्हणाली, आई, हे दागिने मी कुठूनही चोरलेले नाही. हे मला माझ्या पोपट भावाने दिले आहे. त्याचा भाऊ पोपट झाला आहे. ही कहाणी ती मुलगी तिच्या सावत्र आईला सांगत नाही. ती सांगते की एक पोपट आहे, तो माझ्याशी बोलतो आणि मी त्याला माझा भाऊ बनवला आहे. त्यानेच मला हे दागिने दिले आहेत. मग सावत्र आई विचार करू लागते की हा कोणता पोपट आहे जो तिचा भाऊ झाला आहे. कशीतरी तिची एका भावापासून सुटका झाली आहे. मग हा दुसरा भाऊ कठण आला. दुसऱ्या दिवशी त्या मुलीची सावत्र आई त्या पोपटाला शोधायला बागेत जाते. पोपट दिसल्यावर ती पोपटाला पकडण्याचा प्रयत्न करते, पण पोपट तिच्या हातात येत नाही. खूप वेळा प्रयत्न करूनही पोपट तिच्या हातात येत नाही आणि अखेर ती थकते आणि खाली बसते. काही वेळाने ती पुन्हा पोपटाला पकडण्याचा प्रयत्न करते, पण पोपट तिच्या हातात येत नाही. ती विचार करते, मी याला पकडून कसे मारू शकते. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोपटाला पकडण्याचा प्रयत्न करते, पण त्याला पकडता येत नाही. मग घरी आल्यावर तिचा सगळा राग ती त्या मुलीवर काढते. तिचे सर्व दागिने हिसकावून घेते. दुसऱ्या दिवशी ती मुलगी पोपटाला भेटायला जाते, परंतु आता तिच्या अंगावर दागिने नव्हते. त्यामुळे तो पोपट त्याच्या बहिणीला विचारतो, मी तुला दिलेले दागिने कुठे आहे. तर बहीण म्हणते, दादा, आईने ते दागिने हिसकावून घेतले आहेत. हे ऐकून पोपटाला खूपच राग येतो आणि तो म्हणतो, आता यांच्या पापांचे घडे भरले आहे. आता त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
मग पोपट त्या घराच्या बाहेर असलेल्या एका झाडाच्या फांदीवर बसतो आणि त्याचे आई वडील कधी बाहेर येतील याची वाट पाहतो. बाहेर ती मुलगी काही काम करत होती, तर तिची सावत्र आई तिला काहीतरी शिव्या देत होती आणि मारत होती. मग तिचे वडीलही बाहेर आले आणि मुलीला मारहाण करू लागले. पोपट झाडावर बसून हे सर्व पाहत होता. आता त्याला त्याच्या आईवडिलांचा खूप राग येत होता. ते त्याच्या बहिणी सोबत जसे वागत होते हे त्या पोपटाला सहन होत नव्हते. त्यामुळे त्यांनी एकाएकी त्या दोघांवर झडप मारली आणि त्याच्या नख्यांनी त्या दोघांचेही डोळे फोडले. अशा प्रकारे त्याचे आईवडील आता आंधळे झाले होते. पोपट म्हणाला, तुम्ही दोघांनी खूप पाप केले आहे. मी तुम्हा दोघांना सोडू शकत नाही. मग ते दोघेही म्हणाले, तुझे आमच्याशी काय वैर आहे? तर पोपट म्हणाला, तुम्ही मला मारून खाल्लंत आणि विचारताय माझ्याशी काय वैर आहे. त्यानंतर पोपट त्याच्या पंखांमधून कट्यार बाहेर काढतो आणि दोघांच्याही प्राणाचा अंत करतो. पोपट त्याच्या बहिणीला म्हणतो, आता इथे राहू नको. आपण इथे राहिलो तर आपल्याला आपली दुःख आठवत राहतील. आपण त्यांना कधीही विसरणार नाही आणि दुःखी राहू. तेव्हा त्याची बहीण म्हणते, हो भाऊ, आता आपण इथे राहायचं नाही. आता आपण अशा ठिकाणी जाऊ जिथे आपल्याला कोणीही वेगळे करू शकणार नाही. मग ते तिथून निघून जातात. चालत चालत ते एका मंदिरात पोहोचतात. तेव्हा पोपट म्हणतो, ताई, यापेक्षा चांगली जागा आपल्याला सापडणार नाही. आता भाऊ आणि बहीण दोघेही त्या मंदिरात राहू लागले. बहीण तर आधीपासूनच देवाची पूजा करायची आणि सोमवारी उपवास करायची. आता पोपटही पूजा करतो. जवळच एक तलाव होता. त्यातून तो आपले पंख ओले करतो आणि त्या शिवलिंगावर पाणी अर्पण करतो. मुलगी भगवान शिव आणि पार्वतीची देखील पूजा करते. असेच दिवस जात होते. त्यांची खरी भक्ती पाहून एके दिवशी माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणाली, स्वामी, बघा किती दुःखी भावंडे आहे. त्यांना पाहून मला माझे अश्रू थांबवता येत नाही. ते खूप मनापासून तुमची सेवा करतात. त्यांचे दुःख तुम्ही दूर केले पाहिजे. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले, हे पार्वती, ही या जगाची रीत आहे. इथे प्रत्येकाला सुख दुःख भोगावे लागतातच. आपण कोणाकोणाचे दुःख दूर करू. परंतु माता पार्वती भगवान भोलेनाथांकडे हट्ट करू लागली आणि म्हणाली, नाही देवा, तुम्हाला त्या भावंडांचे दुःख दूर करावेच लागेल. मग भगवान शिवाने पार्वती मातेचा हट्ट पूर्ण केला. भाऊ आणि बहीण दोघेही प्रार्थना करत असताना भगवान शिव आणि पार्वती प्रकट झाली आणि त्यांना इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा मुलगी म्हणाली, हे देवा, मला काहीही नको. मला फक्त हेच हवे आहे की माझा भाऊ त्याच्या पूर्वीच्या रूपात परत यावा आणि कोणीही आम्हा भाऊ बहिणीला वेगळे करू नये. हे ऐकून भगवान शिव आणि माता पार्वती खूप आनंदित झाले आणि तिला वरदान दिले की तुझा भाऊ पूर्वीसारखा होईल. मग भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने तो मुलगा पूर्वीसारखा झाला आणि आता भाऊ बहीण खूप आनंदी झाले आणि भाऊ बहीण आनंदाने त्यांचे आयुष्य जगू लागले. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही कमेंटमध्ये जय भोलेनाथ टाईप केले नसेल तर लगेचच टाईप करा. भेट्या पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.